नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव अरविंद तायप्पा आयरे आहे आणि आता नुकत्याच लागलेल्या महावितरणच्या निकालामध्ये माझी सहाय्यक अभियंता म्हणून निवड झालेली आहे। मी मूळचा सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूरचा आहे। ज्या पंढरपूरला आपण संतांची नगरी म्हणतो। तर माझं प्राथमिक शिक्षण, महाविद्यालयीन शिक्षण व इंजिनिअरिंगचं सर्व शिक्षण हे पंढरपूर येथेच झाले। माझ्या घरामध्ये आई, वडील, एक भाऊ, एक बहीण आहे। तर माझ्या घरातलं पूर्ण बॅकग्राऊंड हे इलेक्ट्रिकलचं आहे, म्हणूनच मी इलेक्ट्रिकल क्षेत्रात येण्याचे ठरवले। माझे आजोबा हे महापारेषणमध्ये कार्यरत होते। त्यांच्यानंतर माझे वडीलसुद्धा सध्या महापारेषणमध्येच कार्यरत आहेत, म्हणून मी पण असं ठरवलं की आपल्याला पण इलेक्ट्रिकल क्षेत्रातच काहीतरी करायचं आहे। त्यानंतर मग करायचं तर काय करायचं, तर आपल्याला टेक्निकलमध्ये जाणं आहे। महापारेषणला जर महापारेषण किंवा महावितरणमध्ये जायचं असेल तर आपल्याला टेक्निकल क्षेत्र हे बेस्ट आहे। म्हणून मी 12वी नंतर इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतले, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगला। इंजिनिअरिंग चालू असताना मी असं ठरवलं होतं की आपली इंजिनिअरिंग झाल्यानंतर आपल्याला MSCBमध्ये काम करायचं आहे। MSCBमध्ये काम करायचं असेल तर आपल्याला MSCBच्या ज्या परीक्षा असतात त्या पास होणं गरजेचं आहे। मग 2020 साली माझी इंजिनिअरिंग कंप्लीट झाली। नंतर लॉकडाऊन लागलं। मग लॉकडाऊनमध्ये काय करायचं, तर आपल्याला सध्या तर भरत्या नाहीत, पण आपण अभ्यास करून घेऊया असं ठरवलं। मग जर अभ्यास करायचा आहे तर त्याची सुरुवात कशी करायची, मग ते यूट्यूबवरती मी बघायला सुरुवात केली। माझ्या 2-3 मित्रांनी मला सहदेव केंद्रे सरांचे नाव सांगितले। मग ते यूट्यूबवरती मी सर्च करून बघितले तर सरांचे भरपूर व्हिडिओज होते जे की यूट्यूबवरती अपलोड केलेले होते। मग जसे की ट्रान्सफॉर्मर, DC मोटर असे भरपूर व्हिडिओ, छान व्हिडिओ होते। त्यांचे शिकवण्याची स्टाईल आणि त्यांचे जे ट्रिक्स त्या एकदम कमालीच्या होत्या। मग त्यानंतर मी विचार करून त्यांची ऑनलाईन बॅच परचेस केली। ऑनलाईन बॅचमधून मी हळूहळू माझा अभ्यास चालू केला आणि ऑनलाईन बॅचमध्ये पण सर प्रत्येक आठवड्याला म्हणजेच प्रत्येक रविवारी आमची टेस्ट घ्यायचे। जो सिलेबस आपला ह्या आठवड्यात शिकून झाला आहे तो त्याच्यावरती ते टेस्ट घ्यायचे। त्यानुसार आपल्याला समजून जायचं की आपला अभ्यास कुठपर्यंत आला आहे। मग ऑनलाईनची बॅच कंप्लीट होताच 2022मध्ये महाट्रान्सकोची असिस्टंट इंजिनियर पदाची जाहिरात आली। मग मी नंतर अभ्यास चालू केला अजून त्या MSCBच्या परीक्षाकरता। त्याचा माझं सिलेक्शन त्यामध्ये थोडक्याहून हुकले। त्यावेळेस मला खूप वाईट वाटलं होतं, कारण की आपण कॅम्पसमध्ये एवढ्या चांगल्या कंपन्या सोडल्या, आपण कॅम्पसमध्ये कंपन्यांमध्ये इंटरेस्ट घेतला नाही कशासाठी, तर आपल्याला MSCBमध्ये जायचं होतं। पण ती संधी आता हातातून गेली होती। मग त्यानंतर मी ठरवलं की आता आपण प्रायव्हेटमध्ये जाऊया। हे ठरवताच नंतर अजून एक भरती आली जी महापारेषणची सहाय्यक अभियंता या पदाची। मग नंतर मी ठरवलं की आता हा चान्स सोडून आपल्याला चालणार नाही, आपल्याला आपला 200% आपलं देणं आहे। त्यासाठी मी म्हटलं आता घरी बसून आपल्याला काय होणार नाही, कारण की घरी बसल्यानंतर आपल्याला वाटतं आपला अभ्यास खूप चांगला झाला आहे, आपल्याला कॉम्पिटिशन समजत नाही। ते म्हणतात ना, दुरून डोंगर साजरे, तशी कंडिशन होते घरी असल्यानंतर। मग मी तिथून मग केंद्रे सरांना फोन केला की मला तुमची ऑफलाईन बॅच जॉईन करायची आहे। केंद्रे सर म्हणाले की तुम्ही आता जसे आहे तसे येऊ शकता, इथे तुमची राहण्याची, जेवणाची संपूर्ण सोय करून दिली जाईल। मी 13 जुलै 2023ला औरंगाबाद संभाजीनगर येथे आलो। त्यानंतर मग माझं दररोजचं रुटीन चालू झालं। सकाळी 6 वाजल्यापासून 12 वाजेपर्यंत क्लास करणे, 12 वाजल्यानंतर 1 तास जेवणाला देणे, नंतर तिथून रात्री 12-1 वाजेपर्यंत अभ्यास करणे, हे माझं डेली रुटीन जोपर्यंत क्लास चालू होता तोपर्यंत चालू राहिलं। क्लास झाल्यानंतर आता काय करायचं, तर क्लास झाल्यानंतर मी माझं आहे ते डेली रुटीन कंटिन्यू केलं। सकाळी 7-8 वाजता मी लायब्ररीत असायचो, तिथून मी 11 वाजेपर्यंत लायब्ररीमध्ये अभ्यास करायचो। मग परीक्षा कधी होतील, तर परीक्षांच्या तारखा ह्या पुढं जात होत्या, त्यामुळे कुठेतरी डिप्रेशन येत होतं। परंतु डिप्रेशन आलं की केंद्रे सरांना जाऊन भेटायचं। केंद्रे सर म्हणायचे होत असतं, चालत असतं, असा अभ्यास कर, तसा अभ्यास कर,
परीक्षा होणारच आहेत, भरती काढली म्हटल्यानंतर परीक्षा कुठे जाणार नाहीत, परीक्षा होणारच आहेत. आणि जर तुम्ही कन्सिस्टन्सी मेंटेन केली तर तुमचं सिलेक्शन नक्की आहे. मग त्यानंतर मी तिथून एकाही सणाला गावाकडे गेलो नाही किंवा मी दिवाळीलासुद्धा गावाकडे गेलो नाही. मी कंटिन्यू अभ्यास करत राहिलो. असं नाही की अभ्यास कॉम्पिटेटिव्हमध्ये येण्यासाठी माणूस हुशारच पाहिजे. आपण किती कन्सिस्टन्सीने तो अभ्यास करतो हे खूप मॅटर करते. अभ्यास करताना एक मोटिवेशन डोळ्यापुढे ठेवायचं तर ते आपले आईवडील आणि जे MSCBमध्ये असणारी पगार, ह्या दोन्हीला जर आपण मोटिवेशन ठेवलं तर आपण कुठेच कमी पडणार नाही. आपला जो अभ्यास आहे तो योग्य दिशेनं जाईल. आणि मी कंटिन्यू अभ्यास करत गेलो. म्हणजेच दररोजच्या दररोज थेरी केल्यानंतर त्या टॉपिकवरची MCQ करणे, MCQ केल्यानंतर त्याच्या शॉर्ट नोट्स काढणे. आणि हे एकदा करून चालणार नाही, हे कंटिन्यू करत राहणं आपल्याला गरजेचं आहे. तुम्ही जर का एक विषय घेतला, तो विषय झाल्यानंतर दुसरा झाल्यानंतर तिसरा, अशी कंटिन्यू तुम्हाला सायकल फॉलो करणं आहे. आणि MCQ सॉल्व करताना एक MCQ तुम्ही एक वेळा किंवा 2 वेळा वाचून होणार नाही. तो MCQ तुम्हाला जरी जमत असला तरी तो तुम्ही रिपीट करणं गरजेचं आहे, कंटिन्यू वाचत राहणं गरजेचं आहे. इलेक्ट्रिकल ब्रँच ही अशी आहे जी तुम्ही त्यात सातत्य जर राखलं नाही तर ती तुम्हाला समजणारच नाही. तुम्हाला त्यात आतमध्ये घुसत जावं लागतं, त्यावेळेस त्याच्या कन्सेप्ट तुम्हाला समजत जातात. त्यामुळे तुम्हाला कंटिन्यू ती वाचत राहणं गरजेचं आहे. तुम्ही जर तसं केलं तर तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होऊ शकतात. मी माझ्या आईवडिलांचा चेहरा डोळ्यासमोर ठेवूनच मी अभ्यास करत होतो. कारण की माझ्या घरची परिस्थिती किती जरी चांगली असली तरी प्रत्येक आईबापाला वाटत असतं की आपला मुलगा किंवा मुलगी ही आयुष्यामध्ये त्यांच्या स्वतःच्या पायावर उभी राहिली पाहिजे. आणि त्यांना आपण प्रायव्हेट सेक्टरमध्ये जर गेलो तर पगार भरपूर आहे, पण तुम्हाला जर समाजात जर मान मिळवायचा असेल किंवा आपल्या घरच्यांना मान मिळवून द्यायचा असेल तर सरकारी नोकरीशिवाय तुम्हाला पर्याय नाही. तेच मी डोळ्यासमोर ठेवून, आणि सरकारी नोकरीची काय किंमत आहे ते आता माझ्या वडिलांना माहिती आहे, कारण माझे वडील सरकारी नोकरीमध्येच आहेत. त्यामुळे मी सरकारी नोकरी मिळावी म्हणून माझे जीवापाड कष्ट केले आणि त्याचं फळ कुठं तर मला मिळालं आणि माझं महावितरणमध्ये सिलेक्शन झालं. माझं सिलेक्शन होण्यामागे माझे आईवडील आणि केंद्रे सरांचा खूप मोठा वाटा आहे. आणि मी जे हे मला मिळालेले यश आहे हे मी माझे आईवडील आणि केंद्रे सरांना समर्पित करतो. आणि माझं महाराष्ट्रातल्या अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना हेच सांगणं आहे की विद्यार्थ्यांना हेच सांगणं आहे की तुम्ही तुमच्या आईबापांचा विचार करूनच अभ्यास करायला पाहिजे. कारण की तुमची आत्ताची 2 मिनिटाची जी मजा असते ती तुमची आयुष्यभराची सजा होऊ नये. तुम्हाला जर समाजात मान पाहिजे किंवा तुमचं पुढचं आयुष्य जर सरकारी नोकरी मिळाली तर तुमच्याच पिढीचं नाही तर पुढच्या 3 पिढ्यांचं आयुष्य चांगलं होतं. म्हणून तुम्ही आत्ता जो तुमच्याकडे वेळ आहे तो पूर्ण युटिलाइज केला पाहिजे. आणि ज्या महापारेषण आणि महावितरण भरतीमध्ये कंपन्यांमध्ये ज्या भरत्या आल्या आहेत ह्या न भूतो न भविष्यती अशा आल्या आहेत. कारण की याच्या आधी पण एवढ्या भरत्या आल्या नव्हत्या आणि याच्यानंतरही एवढ्या मोठ्या जागा येणार नाही. त्यामुळे तुम्ही आता जो तुमच्याकडे मोठा चान्स आहे त्याला तुम्ही सोडता कामा नये. आणि तुमच्या आयुष्यात तुम्ही काय मिळवणार आहे हे तुमच्या आजच्या तुमच्या कर्मावरती डिपेंड आहे. तुम्ही आत्ता काय करताय ह्याच्यावरती खूप डिपेंड आहे की तुमच्या आयुष्यात तुमची वाटचाल कोणत्या दिशेने होणार आहे. त्यामुळे तुम्ही आता कष्ट करणे गरजेचं आहे. आणि आईबापांच्या कष्टांची पण तुम्हाला जाणीव असणं गरजेचं आहे. ते आपल्याला किती कष्ट करून आपल्याला इथे शिकायला पाठवतात आणि आपल्याला पैसे पाठवतात. त्या प्रत्येक पैशाची तुम्हाला जाणीव पाहिजे. आणि तुमच्या स्वतःच्या आयुष्यासाठी सुद्धा सरकारी नोकरी मिळणं खूप गरजेचं आहे. आणि सर्वांचं येणाऱ्या महापारेषण आणि महावितरण भरतीमध्ये सिलेक्शन होवं आणि माझ्या शुभेच्छा आहेत. माझ्या आईवडिलांमुळेच मला आजचा हा दिवस बघायला भेटतो आहे, त्यामुळे त्यांचे खूप खूप धन्यवाद. आणि केंद्रे सरांनी मला एवढ्या मोठ्या मंचावर बोलण्याची संधी दिली
त्यांचे मी मनापासून आभार मानतो आणि सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद.